आईला घराबाहेर काढलं, पण 12 वर्षांनी देवाने त्याच मुलाला आईसमोर आणलं. एका छोट्याशा गावात गणेश नावाचा एक मुलगा राहत होता. त्याची आई कमलाबाई खूप साधी, कष्टाळू आणि देवावर मनापासून श्रद्धा ठेवणारी होती. गणेशचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते. कमलाबाईंनी लोकांच्या शेतात काम करून कधी उपाशी राहून आपल्या मुलाला वाढवलं होतं. तिची एकच इच्छा होती, माझा गणू मोठा व्हावा, चांगला माणूस व्हावा आणि म्हातारपणी मला 2 घास प्रेमाने खाऊ घालावेत. गणेश मोठा झाला, शहरात जाऊन व्यवसाय सुरू केला. पैसा आला, मोठं घर आलं, पण अहंकारही वाढला. एके दिवशी त्याने आईला शहरात बोलावलं. सुरुवातीला छान गेलं, पण पत्नी मीनाक्षीला सासू आवडली नाही. खर्चाचा मुद्दा काढला. गणेशने आईला गावाला परत जायला सांगितलं. कमलाबाईंचे हृदय तुटलं. त्या मंदिरात राहायला गेल्या. 12 वर्षे प्रार्थना केली, देवा, माझ्या मुलाला कधीही माझ्यासारखं दुःख देऊ नकोस. नंतर गणेशला आईची आठवण आली. मंदिरात गेला, पुजाऱ्याने चिठ्ठी दिली. मग वृद्धाश्रमात आई सापडली. गणेश पायाशी पडला. आईने माफ केलं, घरी आणलं, घर बदललं. आईचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मोठं घर लागत नाही. फक्त आईच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत एवढी काळजी घेतली तरी पुरेसं आहे. मित्रांनो, आई वडिलांची सेवा करा, कारण त्यांचा आशीर्वाद आयुष्य बदलू शकतो. 12 वर्षे उलटली. गणेशचा व्यवसाय मोठा झाला, पण घरात सुख राहिलं नाही. त्याचा मुलगा परदेशात शिक्षणासाठी गेला. पत्नी सतत पैशांवरून भांडू लागली. व्यवसायात अचानक नुकसान होऊ लागलं. गणेशला अनेक रात्री झोप येत नव्हती. एक रात्री तो आपल्या खोलीत एकटा बसला होता. त्याच्या हातात आईचा जुना फोटो होता. तो फोटो त्याला एका जुन्या पेटीत सापडला होता. फोटो पाहताना त्याला आईचे शब्द आठवले, गणू, तू मोठा झाल्यावर मला 2 घास प्रेमाने खाऊ घाल. गणेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला पहिल्यांदा स्वतःची चूक जाणवली. त्याने गावात फोन केला. कमलाबाई कुठे आहेत? पण गावात कोणीही त्यांना ओळखत नव्हतं. एका वृद्ध माणसाने एवढंच सांगितलं, तुझी आई गाव सोडल्यानंतर एका जुन्या मंदिरात राहायला गेली होती. गणेश लगेच त्या मंदिराकडे निघाला. मंदिर गावापासून दूर होतं. तिथे पोहोचल्यावर त्याने पुजाऱ्याला विचारलं, इथे कमलाबाई नावाची एक वृद्ध स्त्री राहत होती का? पुजारी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, हो, राहत होती. गणेशच्या चेहऱ्यावर आशा आली. कुठे आहेत त्या? पुजारी शांत झाला. त्या आता इथे नाहीत. गणेशच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे? पुजारी म्हणाला, 12 वर्षांपूर्वी एक वृद्ध स्त्री इथे आली होती. रोज देवाची पूजा करायची, स्वतः उपाशी राहायची, पण मंदिरात येणाऱ्या गरिबांना अन्न द्यायची. ती सतत एकच प्रार्थना करायची. गणेशच्या डोळ्यांत अश्रू आले. काय प्रार्थना? पुजारी म्हणाला, देवा, माझ्या मुलाला कधीही माझ्यासारखं दुःख देऊ नकोस. हे ऐकताच गणेश जमिनीवर बसला. त्याने डोकं हातात धरलं. आई, त्याच्या तोंडून फक्त एवढाच शब्द बाहेर पडला. पुजाऱ्याने त्याला एक छोटी कापडी पिशवी दिली. ही तुझ्या आईने माझ्याकडे ठेवली होती. गणेशने पिशवी उघडली. त्यात एक जुना फोटो होता, गणेशचा, आणि त्याखाली एक छोटी चिठ्ठी. त्याने चिठ्ठी उघडली. त्यावर लिहिलं होतं, माझ्या गणूला कधी माझी आठवण आली तर त्याने देवावर रागावू नये. मी त्याला कधीच शाप दिला नाही. माझं आयुष्य गेलं तरी माझा आशीर्वाद त्याच्यासोबत राहील. गणेश मोठ्याने रडू लागला. त्याला जाणवलं, ज्या आईला त्याने घराबाहेर काढलं, तीच आई 12 वर्षे त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होती. पुजाऱ्याने पुढे सांगितलं, तुझी आई काही महिन्यांपूर्वी एका वृद्धाश्रमात गेली आहे. गणेशने वेळ न दवडता वृद्धाश्रमाचा पत्ता घेतला. तो तिथे पोहोचला. वृद्धाश्रमाच्या अंगणात अनेक वृद्ध लोक बसले होते. गणेश प्रत्येक चेहरा पाहत होता. आणि अचानक एका झाडाखाली त्याला एक वृद्ध स्त्री दिसली. पांढरी साडी, हातात माळ, चेहऱ्यावर सुरकुत्या. पण तो चेहरा गणेशने लगेच ओळखला. आई! कमलाबाईंनी मागे वळून पाहिलं. गणेश त्यांच्या पायाशी जाऊन बसला. आई, मला माफ कर. कमलाबाई काही बोलल्या नाहीत. गणेश रडत होता. आई, मी खूप मोठी चूक केली. मला वाटलं पैसा म्हणजे सुख. पण तू गेल्यापासून मला समजलं की घर मोठं असलं तरी आई नसली तर ते घर रिकामं असतं. कमलाबाईंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, उठ गणू. गणेश म्हणाला, आई, तू मला माफ केलंस? त्या हसल्या. आई मुलाला माफ करण्यासाठी कधी कारण शोधत नाही. गणेशने आईला मिठी मारली. त्या दिवशी तो आईला घरी घेऊन गेला. पण कथा इथे संपत नाही. घरी पोहोचल्यानंतर गणेशने पत्नीसमोर आईला उभं केलं. ही माझी आई आहे, जिने मला जन्म दिला,
जिने मला वाढवलं आणि जिने मी चुकीचं वागलो तरी माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. मीनाक्षीच्या डोळ्यांतही अश्रू आले. ती कमलाबाईंच्या पायावर पडली. आई, मला माफ करा. कमलाबाईंनी तिलाही उठवलं. सगळं विसरून जा. त्या दिवसापासून घर बदललं. गणेशने व्यवसायातील काही हिस्सा गरीब वृद्धांसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्याने त्या मंदिराजवळ एक अन्नछत्र सुरू केलं. दर महिन्याला वृद्धाश्रमात जाऊन तो वृद्धांना जेवण देऊ लागला. एक दिवस पुजाऱ्याने गणेशला विचारलं, तुला एवढा बदल कसा झाला? गणेश म्हणाला, माझ्या आईने मला एक गोष्ट शिकवली. काय? गणेश म्हणाला, आईचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मोठं घर लागत नाही, मोठी गाडी लागत नाही, पैसा लागत नाही. फक्त आईच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत एवढी काळजी घेतली तरी पुरेसं आहे. मित्रांनो, ही कथा काल्पनिक असली तरी तिच्यातला संदेश खरा आहे. आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी किती त्याग केला आहे याचा आपण अनेकदा विचार करत नाही. आपण मोठे होतो, आपल्याकडे पैसा येतो, आपण व्यस्त होतो आणि नकळत ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं त्यांनाच आपण एकटं सोडतो. म्हणून आजच आपल्या आईला फोन करा. ती तुमच्यासोबत असेल तर तिच्याशी 2 प्रेमाचे शब्द बोला. ती दूर असेल तर तिची विचारपूस करा. आणि जर आई या जगात नसेल तर तिच्या आठवणीत एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण द्या. कारण आईचा आशीर्वाद कधीच वाया जात नाही. कथेचा शेवटचा संदेश: जगात कितीही मोठे झालात तरी आईच्या मनापेक्षा मोठं घर बांधता येत नाही आणि आईच्या अश्रूंपेक्षा मोठं कर्मफल कुठलंच नाही. आई-वडिलांची सेवा करा, कारण त्यांचा आशीर्वाद आयुष्य बदलू शकतो.